सर्वांना मानाचा जय भीम. सर्वांना मानाचा जय भीम. आज कोणता दिवस आहे? 14 एप्रिलला काय झालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे आजचा. आणि खऱ्या अर्थाने भारताला मुक्ती देणाऱ्या व्यक्तीचा, गुलामगिरीच्या श्रापातून सोडवणाऱ्या व्यक्तीचा, त्या महामानवाचा आजचा जन्मदिवस आहे. आणि आपण सर्वजण मिळून पूर्ण भारत देश उत्साहाने त्याला साजरा करतो. बरोबर आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 3 पायऱ्या दिलेल्या आहेत आपल्याला, नेहमी लक्षात ठेवा. पहिला शिकायचं आहे. कोणा शिकायचं आहे? जोरात बोला. शिकायचं आहे, संघटित व्हायचं आहे आणि संघर्ष करायचा आहे. नुसतं डायरेक्ट आपण संघर्ष करायला गेलो तर आपण जिंकू शकतो का? नाही जिंकू शकत. आपण हरणार. आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला संघटित व्हायचं आहे आणि आपल्याला संघर्ष करायचा आहे. बरोबर आहे की नाही? माझ्याकडे काय आहे? काय आहे? तुम्ही 2 प्रकारे लढाई करू शकता. यू कॅन फाईट इन 2 डिफरंट वेज. वन विथ द स्वॉर्ड, वन विथ द पेन. एक तुम्ही तलवारीने लढाई करू शकता, दुसरी तुम्ही पेनाने लढाई करू शकता. सिकंदर बादशाह लढाई करायला गेला तलवारीने, पण तो जग जिंकू शकला नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी पेनाने लढाई लढली आणि आपल्या सर्वांना जे गुलामगिरीच्या शापातून त्यांनी मुक्त केलेलं आहे. त्यामुळे नेहमी लढाई करायची आहे. तर तुम्ही लढाई कशी करायची? पेनाने लढाई करायची. लोक संविधान हटवण्याची गोष्टी करतात की संविधान हटवणार. असं होणार नाही. बघा, भारत देश स्वतंत्र झाला. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस सरकार आली, त्याच्यानंतर जनसंघ आलं, बीजेपी सरकार आली, परत काँग्रेस सरकार आली. सरकार गेली. मुख्यमंत्री आले, मुख्यमंत्री गेले. प्रधानमंत्री आले, प्रधानमंत्री गेले. परंतु भीमाचा कायदा होता, भीमाचा कायदा आहे आणि भीमाचा कायदा राहणार. त्यामुळे आपल्या पाठीशी जर का संविधान आहे तर आपल्याला घाबरायची गरज नाही आहे आणि पेनाने लढायला शिकायचं आहे. तर जमलेल्या सर्वांचे मी धन्यवाद देतो. आणि जे पण स्नॅक्स आहे त्याचा आनंद घ्या आणि भीम जयंती अशीच आपण उत्साह साजरी करूया. धन्यवाद. एक गोष्ट ऍड करतो. त्या पेनाला ताकद येते पुस्तकांनी. बाबासाहेब आंबेडकरांचे कुठलेही स्टॅच्यू बघा, आता काय पुस्तकं नाही वाचली तर त्या पेनाला धार येणार नाही. आज या मुलीने जे काही भाषण केलं, राईट, तिने ज्यांचे विचार ऐकले, त्यांची पुस्तकं वाचली, तिच्या आई वडिलांनी तिच्यावर जे काही बाबासाहेबांचे विचार संस्कार घडवले आहेत, त्यातून ती चांगली व्यक्ता म्हणून आज आपल्या समोर येते. तर पुस्तकांची जोड असली पाहिजे. म्हणजे आमच्या सोसायटीच्या वरती आम्ही सोलार लावलं, गार्डन केलं आणि गार्डनला जॉईनिंग आम्ही लायब्ररी केली. कारण लोकांना आजकाल काय सगळे बिझी झाले आहेत ना. आया आपल्या मुलांना मोबाईल दाखवतात, मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवून त्यांना जेवण भरवत असतात. तसं न करता ती पुस्तकाची गोष्ट त्यांना वाचून दाखवा किंवा पुस्तक वाचायला द्या आणि मग तो जेवण जो खाऊ त्यांना भरवा. ही माझी आग्रहाची विनंती. धन्यवाद. धन्यवाद. आणि आपल्या इकडे शिबिर आहे. मी स्पेशली महिला मंडळांसाठी सांगतो. ई श्रम कार्ड म्हणून येतं, जे हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी, ज्याच्यामध्ये पेन्शन योजना सुरू होते 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर. तर ई श्रम कार्ड वगैरे निघतं, आयुष्यमान कार्ड निघतं, ज्याच्यामध्ये 5 लाखाचा जो आहे विमा आहे. तर आपल्याकडे गव्हर्नमेंटचे आलेले आहेत, तर आपण त्याचा नक्कीच फायदा घेऊया. धन्यवाद. ही कार्यक्रमाची मी सांगता करतो आणि सर्वांना मानाचा जय.